नियमाची भाषा करून मुख्यमंत्री कर्जमाफीचा विषय संपवतायत। कर्जमाफीची योग्य वेळ आणि नियम मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना सांगावे। आमदार कैलास पाटील यांचा सभागृहात प्रश्न। सरन्यायाधीश भूषण गवई उद्या विधान भवनाला भेट देणार। विधिमंडळाच्या वतीने उद्या सरन्यायाधीशांचा सत्कार। भारताच्या राज्यघटना या विषयावर संबोधित करणार। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज बीडच्या विशेष मकोका कोर्टात सुनावणी। वाल्मिक कराडच्या निर्दोष मुक्तीच्या अर्जावर युक्तिवाद पूर्ण। आज कोर्टाकडून निर्णय दिला जाणार, तर चार्ज फ्रेम होण्याची सुद्धा शक्यता। बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर त्यांचा मोबाईल क्रमांक दुसऱ्या सिम कार्डवर सुरू झाला। वांद्रे पोलिसांकडून दिल्लीतनं एका संशयिताला अटक। आरोपी विरोधात याआधी सुद्धा 2 सायबर फसवणुकीचे गुन्हे। पुणे स्थानकाजवळ महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न। काल रात्रीच्या सुमारास घडली घटना। सूरज शुक्ला नावाच्या व्यक्तीकडून हातात कोयता घेऊन पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न। आरोपी सूरज शुक्लाला पुणे पोलिसांच्या ताब्यात दिलं। ठाकरेंच्या शिवसेनेकडून नागपूर पालिका क्षेत्र संपर्क प्रमुखपदी सतीश हरडेंची निवड, तर उद्धव ठाकरेंच्या आदेशानं ही नियुक्ती जाहीर। नागपुरातील ऑरेंज सिटी पार्क योजनेचं काम थांबवलं। काँग्रेस आमदार विकास ठाकरेंच्या तक्रारीनंतर म्हाडाचा मोठा निर्णय। प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये मंजूर झालेल्या हिंगणा तालुक्यातल्या वाना डोंगरी या ठिकाणी सुरू असलेलं हे काम थांबवण्याचे म्हाडाचे आदेश। अलिबाग जवळच्या कोर्ले किनाऱ्यावर आढळलेली संशयास्पद बोट आता बेपत्ता, तर संशयास्पद बोट ही रडारच्या बाहेर। हेलिकॉप्टरच्या माध्यमातून बोटीचा शोध सुरू, तटरक्षक दल आणि पोलिसांच्या मदतीनं या बोटीचा शोध सुरू।